आपणा सर्वांना माझा नमस्कार. एक 15 ते 20 दिवसाच्या गॅप नंतर आता आपण सगळेजण परत ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाचा आस्वाद घ्यायला जमलेलो आहोत. आणि ज्ञानेश्वरी ऐकली नाही, वाचली नाही, मन चुकचुकल्यासारखं होतं. त्यावेळेस प्रवचन नसतं. तुम्ही काय करताय मला माहिती नाही, पण मी मात्र रोज ज्ञानेश्वरी वाचतो. मला ती वाचली नाही की मला असं वाटतं काहीतरी राहिलंय बरं का. पण असं होत नाही, वाचली जातेच. काहीतरी 2 ओळी म्हणा, 2 ओव्या म्हणा किंवा 2 श्लोक आणि त्याच्यावरची 2-4 पानं म्हणा. ते वाचलं म्हणजे आपोआपच आतून काहीतरी आपल्याला मिळत असतं आणि आपण पुढे काहीतरी जात असतो. ती म्हणजे कसं ते एक नैसर्गिक प्रेरणा आहे. तुमच्या लक्षात आलं. गीता एक असा अद्भुत ग्रंथ आहे की जो माणसाला आत्मज्ञानापर्यंत घेऊन जातो. जेव्हा आत्मज्ञान प्राप्त होतं त्याच्या पुढेचे कार्य ते अजून विशाल आणि विस्तृत आहे. आलं लक्षात. मधून मधून माऊलींनी याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. पण ज्याला आत्मज्ञान प्राप्त करायचे त्यांनी पण, ज्याला प्राप्त झाले त्यांनी पण, आणि सगळ्याच लोकांनी ती ऐकली पाहिजे, वाचली पाहिजे आणि जीवनात आणली पाहिजे. या सगळ्या करता काय रोज तिचं मनन आणि चिंतन व्हायला पाहिजे. रोज प्रवचनाचा थोडा तरी भाग तुम्ही ऐकत जा. कुठलंही प्रवचन काढा आणि मधून ऐका, काही हरकत नाही. कुठूनही काढून ऐकलं तरी तुम्हाला लिंक त्याची लागून जाईल, असं त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या दिवसाचं काहीतरी आपल्याला सापडून जाईल हे पण त्याचं नक्की आहे. आपण सध्या अध्याय 16वा बघतोय आणि दैव असुर संपत्ती भाग योग असं या अध्यायाचं नाव आहे. म्हणजे दैवी आणि आसुरी गुण कोणते आणि ते जीवनामध्ये दैवी गुण कसे आणले पाहिजे आणि आसुरी गुण कसे सोडले पाहिजे आपण बघतो. तर दैवी गुण पण आपले पाहून झाले आणि आसुरी गुण पण पाहून झाले. आणि मग आसुरी गुणावरती माऊलींचं श्रीकृष्णाने काही श्लोक रचले आणि त्या श्लोकांचं पुढे माऊलींनी निवेदन केलेलं आहे, त्याचं निरूपण केलेलं आहे, ते आपण बघतोय. तर मागच्या वेळेस आपण 10 श्लोकापर्यंत आलो होतो. तर आपण 11वा श्लोक पाहूया. त्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतात, ते आसुरी लोक स्वतःच्या मरणापर्यंत अनंत असंख्य चिंतांचा आश्रय करतात. विषयांचा भोग घेण्यातच तत्पर असतात. एवढेच काय ते जगात सुख आहे असं निश्चय केलेले असतात. म्हणजे ते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जे आसुरी लोक आहे, आसुरी म्हणजे राक्षस असं नाही, आसुरी याचा अर्थ खरा काय की ज्याच्यामध्ये वाईट आणि जो वाईट गुण जीवनामध्ये प्रत्यक्षामध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो त्याला आसुरी म्हटलेलं आहे, तर त्याला राक्षस म्हटलेलं आहे. तर हे लोक काय करतात की आपलं मरण येईपर्यंत इतक्या विषयांच्या चिंता वाहत असतात, त्या विषयांचं चिंतन मनन करत असतात आणि ते एंडलेस आहे. त्यांचं म्हणणं काय की ते अनंत आणि असंख्य आहे. आणि मग हा विषय भोगला पाहिजे, तो विषय भोगला पाहिजे आणि जगामध्ये सुख हे काय एकच गोष्ट आहे, बाकी काही नाहीच असं यांचं मत असतं. आता याच्याबद्दल माऊली काय म्हणतात ते आपण पाहूया. माऊली म्हणतात, या एकाच डौलाने ज्यांची कर्म प्रवृत्ती प्राणापलीकडे चिंता वाढते. ते कर्म प्रवृत्ती जी असते ती प्राणापलीकडे चिंता, प्राण हा तर सगळ्यांना महत्वाचा आहे. जेव्हा प्राणावरती काही संकट कोसळतं तर प्रत्येक जण प्राण वाचवायचा प्रयत्न. पण यांची कर्मप्रवृत्ती कशी असते की ते असेच कर्म करतील ज्याच्याने सुख वाढतील. सगळे सुख म्हणजे ते सुख चांगलं आहे का वाईट आहे ते बघत नाही. म्हणजे काही सुख कशी असतात माहितीये का की ती तात्पुरती असतात आणि त्या सुखानंतर दुःखाचा महापूर येणार असतो. जसं एखादा तुमच्या नात्यामधला माणूस आहे आणि त्याचा एखादा व्यवहार आहे, काहीतरी जमिनीचा आहे, संपत्तीचा व्यवहार आहे, त्याची अपेक्षा असते का तुम्ही घर घेतलेलं आहे विकत आणि तुम्हाला त्यातला अनुभव म्हणून तो तुम्हाला काय म्हणतो की नाही की याच्यामध्ये मला पण घर घ्यायचं, तुम्हाला मदत कर. तुम्ही काय करतात त्याच्याकरता घर शोधतात आणि किरायेदाराला माणसं सांगतात की अरे नाही बरं का, या घरामध्ये मला पण 2 पैसे मिळाले पाहिजे, माझ्या नातेवाईकाला तुम्ही सांगू नका. एखादा आसुरी भाग झाला की नाही, म्हणजे त्याला मदत करणं लांबच राहिलं, त्याच्यामध्ये स्वतःच सुख शोधायला जातात. पर तात्पुरतं यांना कमिशन मिळालंय. एक व्यवहारातलं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. पण ज्यावेळी त्या नातेवाईकाला कळेल की अरे असा आपल्याशी वागला होता, आपल्याला विषयाचं ज्ञान नव्हतं म्हणून आपण याच्याकडे गेलो आणि यांनी तर असा आपला गैरफायदा घेतला, आयुष्यभर तो काय म्हणेल, तो तुमच्याबद्दल वाईट आहे, मग तुम्हाला पश्चाताप. म्हणजे अशी काही चुकीची कर्म आसुरी प्रवृत्तीचे लोक करण्यामध्ये तत्पर असतात, त्याचे हे लक्षात येत नाही
हे कर्म केल्यानंतर पुढे याच्यानंतर क्षणिक सुख आहे, त्याच्यानंतर मागे दुःखाचा डोंगरच उभा आहे आणि हा डोंगर आयुष्यभर पोहणार आहे. ते पुढचा विचार न करताच कर्म करतात, त्याला आसुरी म्हणतात. जी चिंता पाताळापेक्षा खोल व जिच्या उंचीला आकाशीय ठेवणे, जिच्याकडे पाहिलं तर त्रिगुण अणु इतके भरणार, आणि ते काय करतात, सतत चिंता करत राहतात. नको त्या वाईट गोष्टींच्या ते सतत चिंता करत राहतात. तर त्यांच्या चिंता कशा असतात, पाताळात तर तुम्ही आम्ही पाहिला नाहीये, म्हणजे या सदेहाने आपण पाहू शकत नाही. सूक्ष्मदेहाने तर पाताळ बघतो आपण. आपल्या आश्रमातले बरेच लोक सूक्ष्मदेहाने स्वर्गातही जाऊन आलेले आहेत आणि पाताळामध्ये पण जाऊन आलेले आहेत. तर पाताळा इतका खोल आहे आणि स्वर्ग ज्याला आपण म्हणतो तो इतका उंच आहे, आणि मध्ये आपली पृथ्वी आहे. असे वर 4 लोक, खाली काही अजून वर 3, खाली 3, असे 7 लोक आहेत. याची खालची आणि वरची उंची मोजायला गेलं तर सापडणार नाही, इतक्या ते चिंता वाहत असतात. हे कसं करू, ते कसं करू. असं करण्याऐवजी खरं काय करायला पाहिजे, असं गीतेला अपेक्षित आहे किंवा कृष्णाला अपेक्षित आहे, की बा तुम्ही चांगलं कर्म करा आणि ते कर्म श्रीकृष्णाला वाहून द्या, परमेश्वराला कृष्ण वाहून द्या, आपल्या गुरूंना कर्म वाहून द्या, आपल्या कुलदैवतेला कर्म वाहून द्या. सारं एकच आहे, तोच परमात्मा तुमच्या हृदयामध्ये पण आहे, त्याला ते वाहून द्या. आणि कर्माचं फळ काय होणार याची चिंता न करता कर्म केल्याचा आनंद घ्या. तर आपण हे बघत होतो की आसुरी प्रवृत्तीचे लोक चिंता खूप करत असतात. चिंता करण्याऐवजी सोपा उपाय काय माहितीये का, खरं म्हणजे की माणसाने कर्म चांगलं करावं, शास्त्राला सांगितल्या अनुसार कर्म करायला पाहिजे आणि कर्म केल्यानंतर ते परमेश्वराला अर्पण करून टाका. त्याचं फळ काय निर्माण होईल चिंता आपण करत बसू नये. खरं म्हणजे अशी गोष्ट आहे. पुढे पाहूया आपण. नव्याने संन्यास वृत्त घेतलेल्या माणसाला संन्यास दीक्षेबरोबर आलेल्या नियमांची जशी सारखी ओढणी लागते, त्याचप्रमाणे त्याच्या मनात अमर्याद विवंचना असते, किंवा पतिव्रता स्त्री पती निधनानंतर त्याचा त्याग करण्याची कल्पना अंतःकरणाला शिवू देत नाही, त्याचबरोबर देहनाश करते, तशी चिंता आसुरी जनांच्या ठिकाणी असते. आता माऊली काय करतात, आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार काही उदाहरणं देतात. त्यांनी ते 2 उदाहरणं दिलेले. त्यांनी संन्यासी माणसाचं उदाहरण दिले. जेव्हा एखादा माणूस पहिल्यांदा संन्यास घेतो, तर संन्यास धर्मामध्ये काय माहितीये का, की संन्यास धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये ज्यावेळी संन्यास दिला जातो एखाद्याला, त्यावेळी त्याला ते त्या रंगाचे, केशरी रंगाचे कपडे घालायला सांगण्यात येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी ब्रह्मचारी राहायचं असतं, आणि मग इतर काही त्याला खाण्यापिण्याची काही बंधनं असतात त्याला. इव्हन संन्यासी लोकांना मौत ज्यावेळी होते त्यावेळी तिथे जात आहेत, असे बरेच त्याचे नियम आहेत. हे सारे नियम याच्याकरता आहे की त्यांनी ईश्वर चिंतनामध्ये वेळ घालवावा, त्याचं मन दुसरीकडे बाह्य गोष्टींकडे जाऊन या करता. तर जो माणूस पहिल्यांदा संन्यास दीक्षा घेतो, त्यावेळी त्याला संन्यास दीक्षा देताना जे जे नियम सांगितलेले असतात त्याची गोपनी त्याच्या मनामध्ये चालू असते. अरे मला हे पळायचंय, मला हे पळायचंय, मला असं करायचंय, मला तसं करायचंय. त्याच्या मनाला ती चिंता लागून गेलेली असते, असं माऊली ते उदाहरण. किंवा ते अजून एक उदाहरण काय सांगतात चिंतेच्या बाबतीमध्ये, जसे एखादी पतिव्रता स्त्री असते, त्या अख्खा आयुष्य आपल्या पतीशिवाय तिला दुसरं काही माहिती नसतं. पती करताच त्यांनी संसार केलेला असतो आणि जीवापाड पतीवरती त्यांनी प्रेम केलेलं असतं, त्याला गुणदोषासह तिने स्वीकारलेलं असतं. आणि ज्यावेळी पतीचं निधन होतं काही कारणामुळे, तरी पतीशिवाय ती राहू शकत नाही आणि ती म्हणते की मी सती जायचा निर्णय घेते. अशी पद्धत आता त्या काळामध्ये पद्धत होती, त्यामुळे माऊलीने तसं उदाहरण दिलं. आता तसं ते गैर लागू आहे, कारण आता आपल्याकडे आपण सरळपणाने दुसरा विवाह अशा महिलेची तयारी असेल, कमी वय असेल तर लावून देतो, किंवा मुलं मोठी असेल तर ती मुलांसह नातवांचं आयुष्य जगते, आपण बघतोय समाजामध्ये. तसा तो योग्य निर्णय. काळाच्या ओघामध्ये काही समाजातले नियम हे बदलले जातात आणि ते योग्य असे असतात. पण माऊलींना याच्यामध्ये सांगायचं काय, की या दोन्ही व्यक्ती, संन्यासी पण आणि एक पतिव्रता स्त्रीचा पती नाही आता, हे दोघं फार चिंतेमध्ये गळून गेलेले असतात. तशीच चिंता आसुरी लोक आकारात चिंता करत राहतात, सतत चिंता करत राहतात. एवढी चिंता करण्यासारखं खरं जीवनामध्ये काही नसतं. तुम्ही पण जर तुमच्या मनाचा जर विचार केला ना, तर तुमच्या असं लक्षात येईल, एखाद्या गोष्टीच्या पण फार चिंता करत असतो. आणि आपल्याला असं लक्षात नाही, एवढी चिंता मी कशासाठी करतो. कोणी जॉबची चिंता करतं, कोणी परीक्षेमध्ये मार्क्स मिळतील की नाही याची चिंता करतं. आता परीक्षा दिली आहे,
तर रिझल्ट काय लागायचं तो लागणार आहे ना, आता कशाला चिंता करत बसायची. जॉबला ऍप्लिकेशन दिलं, येईल ना कॉल आपल्याला त्यांच्याकडून, आता कशाला चिंता करा. आताच क्षण जो तो आनंदात घालवायला पाहिजे की नाही. वर्तमानातून भविष्यात त्याची तयारी कर बाबा, इंटरव्ह्यूची तयारी कर, किंवा रिझल्ट लागल्यानंतर मला कुठे कुठे ऍडमिशन मिळणार याची संभाव्य तयारी. पण काय रिझल्ट लागेल काय, अशी चिंता करणं वृथा आहे, असं इथे माऊलींना सांगायचं आहे. आजच एक मी स्वामी मुकुंदानंद म्हणून एक आहे, अमेरिकेमध्ये असतात, फार छान लिहितात आणि छान प्रवचनं असतात. त्यांची बरीच प्रवचनं युट्यूब वरती पण आहे. दिव्य मराठीमध्ये कधी कधी त्यांचे चांगले लेख येतात, ट्रान्सलेट केलेले असतात मराठी. त्यांनी एक छान उदाहरण दिलंय. ते म्हणाले की पृथ्वी जी आहे आपली, ती स्वतःभोवती फिरत असते. आणि पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा जो वेग आहे असा स्वतःभोवती, तो साधारणपणे 1000 किलोमीटर एका तासाला आहे. एका तासाला 1000 किलोमीटर, असं त्यांनी लिहिलंय. आता त्यांनी लिहिलं म्हणजे तो खरा असेल, त्याच्या जवळपास असेल, आपण असं गृहीत धरूया. आपण त्या पृथ्वीवर राहतो, ते 1000 किलोमीटर वेगाने फिरते, आपल्याला जाणवतं का? अजिबात जाणवत. ती इतकी आपटाने मोठी. आणि ही पृथ्वी परत सूर्याभोवती पण फिरते आहे. तर तासाला 65,000 किलोमीटर वेगाने ती सूर्याभोवती फिरते. 65,000 किलोमीटर वेगाने, तासाला 65,000. आणि हा सूर्य आणि त्याच्या भोवतीची सूर्यमाला आहे, ही सारीच्या सारी अजून कोणाभोवती तर त्या परब्रह्माभोवती फिरते आहे. आणि इथं असंख्य तारे ग्रह फिरत आहेत, आणि कितीतरी तारे जन्माला येतात नसे, सगळं अचूकपणे चालू आहे. एवढा मोठा अफाट काम अचूकपणे चालू आहे, आणि याचा जो नियंता तो ते सारं करतो आहे. तर तुम्ही कसली आपली चिंता लावून घेता आपल्या आयुष्याची, असं त्यांनी लिहिलंय. कशाला चिंता लावा, तुम्ही कर्म करा, शास्त्रानुसार चांगलं कर्म करा, आणि ते कर्म झाल्यावरती करत असताना परमेश्वराला अर्पण करून टाका. तुम्ही कर्म केलंय, तू फळ काय ते पाहून घे. त्याला निष्काम कर्मयोग म्हणतात, जो गीतेमध्ये आपण शिकलोय सुरुवातीच्या काही प्रकरणात. निष्काम कर्मयोग करावा, आणि परमेश्वराला ज्यावेळी आपण वाहतो ना, त्यावेळी नेमकं काय होतं की आपण आपला भार त्याच्यावरती सोपवतो. त्याच्यावर भार सोपवणं, त्याच्या एवढा चांगला मित्र, त्याच्या एवढा चांगला सखा, त्याच्या एवढा कधी साथ न सोडणार असं कोणी नाही आहे जगात. त्याच्यावर सोडलं म्हणजे मग काही चिंता राहते का? असं खरं जीवन जगायला पाहिजे प्रत्यक्षात. ही खरं म्हणजे काय माहिती, की एक प्रकारची साधना आहे. एखादं काम आपल्याकडे आलं, त्या कामाकरता प्लॅनिंग करावं, त्या कामाला लागणारी सारी कौशल्य आपण मिळवावी, बरोबर आहे की नाही, आणि ते करावं. सगळी कौशल्य वापरून ते काम करावं. एकदा ते केल्यानंतर ते परमेश्वराला अर्पण करून टाक. पुढे माऊलींनी सांगितलं पुढच्या काही याच्यामध्ये, जसं आपण पाहू की माऊली असं सांगतात की कर्म करताना तुम्ही देवाचं नाव घ्या. कर्म चालू असताना देवाने, कर्म झाल्यानंतर त्याला अर्पण करून टाका, म्हणजे तुम्हाला चिंता राहणार. तर आसुरी लोक काय करतात, चिंता करतात. बरं, ते वाईट गोष्टींची जास्त चिंता, कशी मला हे सुख मिळेल का, मला ते सुख मिळेल का. तर तसं करू नका, हे याच्यामध्ये शिकवण आहे. या पहिल्या जे काय आपण ही जी ओवी बघतोय, हा श्लोक जो बघतोय, याच्यातली शिकवण काय, की शिकवण ही एक आहे. पहिलं म्हणजे शास्त्राला धरून काम घ्या. तर शास्त्र कसं कळेल आणि शास्त्र कुठे सापडेल, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. शास्त्र सदग्रंथांमध्ये लिहिलेलं असतं, जसं आता आपण बोलतो आणि ऐकतो, सदग्रंथांमध्ये शास्त्र लिहिलेलं असतं. पुढे जाऊया आपण. अशी अपंपार अघोर चिंता असू लोक सतत वाढवित असतात, आणि व्यर्थ विषय उपभोगांचा ध्यास जीवाला लावून देतात. चिंताही वाढवायची, आणि विषय उपभोग जे करायचे आहेत, हा, चांगले वाईट सगळे, ते कसे मला मिळतील त्याची सर्रास चिंता लावून घ्यायची. म्हणजे कसं, उदाहरणार्थ, आता मी 1 BHK फ्लॅट मध्ये राहते, आता 2 BHK माझा कधी होणार आहे, माझ्या नातेवाईकाचा झाला, घेतली लावून येणे चिंता आयुष्यभरात. त्याच्या मुलीचं लग्न झालंय, ते छान पार पडलं, माझ्या मुलीचं लग्न कधी होईल, घेतली चिंता लावून. रोज चिंता लावून घेतली, खाण्याकडे लक्ष नाही, पिण्याकडे लक्ष नाही. अरे तू चिंता लावण्यापेक्षा मॅरेज ब्युरो मध्ये नाव नोंदव, तिथे नाव नोंदव, नातेवाईकांना कळव, लोकांना भेट, सांग. ज्याची काय आतापर्यंत मुलं पाहून गेले मुली करता, त्यावेळी मुलगी चांगली वागली नसेल तर कसं वागावं, कसं बोलावं, कोणता पोशाख करावा, ज्यांनी लग्न लावलं त्यांच्याकडून काही टिप्स घे. ते कर्मामध्ये कौशल्य आणायला पाहिजे की नाही. ते गीतेमध्ये पण आपण पाहिलंय की योग म्हणजे काय, की कौशल्याने कर्म करणं, हा देखील एक योग आहे, असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. आलं की लक्षात, आपण पूर्वी पाहिलंय.
तर ते करावं, पण उगाच चिंता लावून घेऊ नये. चिंता काय करते शरीराला आणि माणसाला पण जाणते. चिंता करणं हे वृथा आहे, चिंता करू नये माणसाने. पुढे काय म्हणतात मौली, स्त्रीने गायलेले ऐकावे, तिचे रूप डोळ्यांनी पाहावे, सर्व इंद्रियांनी स्त्रीलाच आलिंगन द्यावे. दुसरं काय असतं या लोकांचं, तामसी लोकांचं काय असतं की आपल्या पत्नी व्यतिरिक्त इतर स्त्रियांचा ते शोध घेत राहतात, दुसऱ्यांच्या स्त्रियांमध्ये रममाण होतात. त्यांनी आपल्याकरता गाणे म्हणावे, त्यांनी आपल्याकरता डान्स करावा, नाना प्रकारच्या त्यांच्या इच्छा आकांक्षा असतात. आणि अशा वाईट इच्छा ते धरून असतात आणि इतर स्त्रियांबरोबर नको ते उद्योग करावे अशा प्रकारच्या इच्छा असतात. आणि एखाद्याच्या पाठीमागे असं लागलं, वाईट इच्छा मनामध्ये ठेवल्या की काय होतं त्याच्यामुळे, की तुमचा पैसा, अडका, बुद्धी सगळी गहाण ठेवली जाते. येत्या का बुद्धी गहाण ठेवली रे ठेवली, की माणसाचं काय होतं, एकदा बुद्धी जर गहाण ठेवली, गहाण म्हणजे याचा अर्थ काय, चुकीच्या ठिकाणी लावली, चुकीच्या ठिकाणी एकदा बुद्धी रममान झाली रे झाली की तो माणूस भ्रष्ट होतो. त्याला चांगलं काय आणि वाईट काय कळेन असं होतं. चांगलं काय आणि वाईट काय कळेन असं झालं की त्याचा आदरपात व्हायला असं होतं. कारण इंद्रियांपेक्षा प्रबळ काय मन आहे, मनापेक्षा प्रबळ काय बुद्धी आहे. बुद्धी जर भ्रष्ट झाली तर माणसाचं काही खरं. म्हणून नेहमी प्रार्थना काय असावी देवाला, की देवा मला चांगली बुद्धी देतो. चांगली बुद्धी, एकदा चांगली बुद्धी मिळाली, ज्याला आपण विवेक म्हणतो, चांगल्या बुद्धीला काय म्हणतात, विवेक मिळाला एकदा आपल्याला की जीवन चांगलं होतं. हे चांगली बुद्धी किंवा विवेक याच्याबद्दल सांगायचं झालं तर एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगता येईल आता, मी जी आठवते आणि सांगण्यासारखी आहे. विवेकाबरोबर वैराग्य पण असायला पाहिजे. वैराग्याचा अर्थ काय माहिती का, खरं म्हणजे किती सुख असावीत आणि किती नसावीत. हे माझ्याकडे 4 चाकी गाडी आहे आता, ती चांगल्या कंडिशन मधली गाडी, लेटेस्ट मॉडेल आहे, पण अजून मला मर्सिडीज पाहिजे, म्हणजे हा झाला हव्यास. अलग लक्षात. माझ्याकडे 3 BHK चा फ्लॅट आहे, मला 2 मुलं आहे, येणारा नातेवाईक एखादा जरी अजून म्हणून आता राहू शकेल अशी अजून मला मोठा 10 खोल्यांचा बंगला पाहिजे, म्हणजे हा झाला हव्यास. तर वैराग्य काय सांगतं की कुठे थांबावे कळणं, याला वैराग्य म्हणतात साध्या भाषेमध्ये. आलं की लक्षात. माझ्याकडे सणावाराला घेतलेल्या चांगल्या साड्या, पण नाही मला आता 5 लाखाचा तो शालूच पाहिजे असं म्हटलं तर आली का पंचायत. तर तसं नको पाहिजे. हे विवेक म्हणजे चांगली बुद्धीने वैराग्याचं एक चांगलं उदाहरण असं देता येईल की स्वामी विवेकानंद जे होते, ते स्वामी विवेकानंद होण्यापूर्वी नरेंद्र होते, त्यांचं जे नाव होतं ते नरेंद्र होतं. आणि त्यांना त्यांचा शास्त्राचा आणि धर्मग्रंथांचा खूप चांगला अभ्यास होता. नंतर त्यांना गुरु भेटले, म्हणजे परमहंस स्वामी परमहंस ज्यावेळी त्यांना भेटले त्यांचे गुरु, तर त्यांच्या गुरूंकडे ते गेले आणि त्यांचे गुरु तुम्हाला माहित आहे, तर ते काली मातेचे मोठे हे होते, पूजक होते. आणि असं सांगण्यात येतं की काली माता प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलायची. मी इतकं स्पष्ट होतं, ते काली मातेच्या मंदिरामध्ये ज्यावेळी बसायचे, दक्षिण घाट जो आहे कलकत्त्यामध्ये, गंगा नदीच्या किनारे, तर काली मातेच्या मंदिरात ते बसल्यानंतर ते मातेच्या प्रत्यक्ष चरणांना हात लावायचे, त्यांना तो फील यायचा हात लावलेला असा. अलग लक्षात की ज्याशी बोलतायत त्यांच्याशी बोलते असं त्यांचं सगळं होतं. तर एकदा हा नरेंद्र त्यांच्यावर हट्ट करून बसला. झालं असं होतं त्यावेळी की नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद जे होते, त्यांचे वडील जे होते ते फार प्रख्यात मोठे वकील होते त्या काळात, आणि घरामध्ये सगळं सुख संपत्ती वैभव सगळं काही होतं. आणि एके दिवशी त्याच्या वडिलांचं निधन झालं. निधन झाल्यामुळे त्या घरामध्ये पैशाची कमतरता सुरू झाली आणि अडचणी सुरू झाल्या. नातेवाईकांनी त्या घरावरती कब्जा सांगितला आणि कोर्टामध्ये केस चालू झाली. आणि कसे करून स्वामी विवेकानंद नरेंद्र ती केस जिंकला. आणि मग त्याचा तर कुटुंब चालवायला पाहिजे ना, आई आहे, लहान भाऊ आहे, म्हणून तो नोकरी शोधायला लागला. आणि बऱ्याच ठिकाणी नोकरी पण मिळेल. आणि अशा मोठ्या बिकट अवस्थेमध्ये त्यावेळी नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद सापडले. तर ते आपल्या गुरूंना भेटायला गेले. ते म्हणाले, बा मोठी बिकट परिस्थिती माझ्यावरती आली, एकदम चांगलं आमचं घर होतं, सगळं काही चांगलं होतं, आणि मोठी अशी परिस्थिती निर्माण झाली, मला कळत नाही, तुम्ही काहीतरी माझ्याकरता करा. तुम्ही काली मातेला माझ्याकरता का नाही सांगत, तुम्ही तर तिच्याशी रोज बोलतात म्हणे, मग तिला माझं काम सांगा नाही हो. सांगतो की म्हणे, काय काय पाहिजे. त्यांनी सांगितले आपल्या, ते असं करणार, तूच काली मातेशी का नाही बोल.
म्हणे माझ्याशी ती बोले, म्हणे बोलेल नक्की म्हणे. एकदम अनन्य भावाने तिला शरण जा, तिच्या मंदिरात पैस जाऊन म्हणे, दरवाजाला आतमध्ये पैस केले. आणि मग स्वामी विवेकानंद आपले गुरूंची आज्ञा पाळून त्या मंदिरामध्ये बसले आणि त्या समोर ते ध्यान लावून बसले. आणि एकचित्त झाल्यावरती काली माता त्यांच्या समोर प्रकट झाली. त्यांनी ठरवलेलं होतं काली मातेकडे काय मागायचं ते, ज्या त्यांच्या अडचणी होत्या त्या त्यांना सांगायच्या होत्या. समोर आली, ती म्हणाली काय पाहिजे तुला? तर हे म्हणाले, हे सगळं विसरून गेले, आपल्या अडचणी प्रत्यक्षामध्ये विसरून गेले. ते म्हणाले, माते मला विवेक आणि वैराग्य दे. काय दे? विवेक आणि वैराग्य दे. तर विवेक म्हणजे चांगली बुद्धी आणि वैराग्य म्हणजे काय? कुठलेही मला मोह पाडू नको, ज्याच्यामुळे जे आत्मदर्शन जे होणं आहे किंवा आत्मसाक्षात्कार होणं, याच्या मार्गामध्ये बाकी संसारातल्या गोष्टी अडथळे आणतात ना. तिकडे जाऊन याच्या करता त्यांनी काय मागितलं? हे मागितलं, दोन गोष्टी, विवेक आणि वैराग्य, म्हणजे विसरून गेले. म्हणून म्हणून नरेंद्र इतरांपेक्षा वेगळं होतं. तुमच्या लक्षात आलं का? तरी गंमत अशी आहे. तर नेहमी माणसाने विवेक आणि पण परमेश्वर काय करतो? एखादा म्हणेल मी वैराग्य माहितलं, माझं सगळं काढून घेईल का? तसं नाही. हा जो आपण जो शक्तिपात दीक्षा जी तुम्हाला दिलेली आहे, हा योग असा आहे. गुरुगीतेमध्ये भगवान शंकर पार्वतीला सांगतात की हा भोग आणि मोक्ष दोन्ही देणार आहे. काय? भोग आणि मोक्ष दोन्ही देणार आहे. मी सगळं काही तुला देईन, पण मन तुझं त्याच्यामध्ये वाहत जाईल असं पण नाही करणार. सुख संपत्ती आलाय तर मन भानावर ठेवेल. अलग लक्षात. मी भोगही देईल आणि आत्मदर्शन किंवा आत्मज्ञान पण देईल, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. आता आसुरी लोकांबद्दल पुढे माऊली काय बोलतात ते आपण पाहूया. माऊली म्हणतात, ज्याच्यावरून अमृताची कुरवंडी करावी, असं स्त्रीच्या सुखावून दुसरे सुख नाही, असा त्यांच्या मनाचा निश्चय झालेला असतो. या लोकांना काय वाटतं की स्त्री सुखाशिवाय दुसरं काहीच नाही. कितीतरी स्त्रियांचा उपभोग घेतला तरी त्यांना असं वाटतं की नाही, हे कमीच आहे. माझ्याकडच्या पैशाचा, संपत्तीचा, बळाचा वापर मी करेन आणि स्त्री सुखाशिवाय जगामध्ये दुसरं काही नाही. आणि असं होऊन ते लोक भरकटत जातात. तामसी प्रवृत्तीचे लोक भरकटत जातात आणि त्या स्त्री भोगाकरिता ते दिंगंताच्या पार पाताळाकडे किंवा स्वर्गाकडे देऊन टाकतात. आणि मग स्त्री सुख मिळावं म्हणून ते वाटेल त्या गोष्टी करतात, वाटेल ते यज्ञ करतात, देवाकडची प्रार्थना त्यांची स्त्री सुखा करताच असते. अशा तऱ्हेने हे आसुरी संपत्तीचे लोक वागत असतात. हे तू अर्जुना लक्षात घे. तर तू आसुरी संपत्ती जी आहे, आसुरी जे गुण आहेत त्यांच्याकडे आकृष्ट होऊ नको. त्या आसुरी गुणांचा तू त्याग कर, पण दैवी गुणांची तू कास कर, असं श्रीकृष्णाला इथे सांगायचं आहे. पुढचा श्लोक घेऊया आपण. पुढच्या 12व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अनेक आशा आणि पाषाणांनी बद्ध झालेले, क्राम क्रोध परायण असं हे आसुरी लोक विषय उपभोगार्थ अन्यायाने पुष्कळ द्रव्य साठवण्याची हावळ. कसे असतात कृष्ण अर्जुनाला सांगतात आसुरले. कृष्ण म्हणतो, खूप प्रकारच्या आशा यांच्या मनामध्ये असतात आणि खूप प्रकारचे पाश यांच्यावरती आलेले आहेत. पाश म्हणजे काय? कोणाला त्रास दिल्यानंतर त्यांनी जे आपल्याला शिव्या शाप दिले त्याला पाश म्हणतात. स्वतःच्या मनात खूप आशा असतात आणि इतरांना त्रास दिल्यामुळे त्यांनी आपल्याबद्दल वाईट उच्चार केलेले असतात, वाईट चिंतन केलेलं असतं. तर खूप आशा आणि खूप प्रकारचे पाश यांनी बद्ध झालेले असतात, म्हणजे त्याचाच त्यांचा विचार चालू असतो. आणि अजून कशा असतात? श्रीकृष्ण म्हणतात, क्राम आणि क्रोध परायण यांच्या मनामध्ये सतत कुठला तरी काम असतो. काम म्हणजे काय? सगळ्या प्रकारच्या सुख उपभोगांची चिंता लागलेली. घर, बंगला, गाडी, पैसा, अडका सगळं काही मला पाहिजे. दुसऱ्याला नको मिळालं, मला मिळायला पाहिजे, त्याला म्हणतात काम. आणि सतत ते मिळालं नाही म्हणून क्रोध निर्माण झालेले असतं. कामाचा आणि क्रोधाचा यांनी सतत पारायण केलेलं असतं. आपण काय म्हणतो, सदग्रंथांचं पारायण करतो आणि काम आणि क्रोधाचं पारायण केलेलं असतं, असं श्रीकृष्ण म्हणतात. काम आणि क्रोधाचं पारायण केलेले असे आसुरी लोक असतात. ते काय करतात? विषयाच्या भोगा करतात. विषय सगळे भोगायला मिळावे म्हणजे अन्यायाने, चांगल्या मार्गाने नाही, अन्यायाने काय करतात? खूप द्रव्य साठवायची हाव ठेवतात. सतत द्रव्य साठवतात. द्रव्य म्हणजे पैसा, अडका, जमीन, जमला. मी वाटेल ते करेल, पण मी पैसे साठवण्याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की खूप वाईट मार्गाने सतत पैसे मिळायलाच पाहिजे. एक कॉलनी असते आणि त्या कॉलनीमध्ये महिला मंडळ असते
आणि त्या कॉलनीमधल्या सगळ्या महिला त्या महिला मंडळामध्ये दर महिन्यातून एकदा जमत असतात आणि मग सणवार ते साजरे करत असतात. त्या कॉलनीमध्ये एक सामाजिक हॉल असतो महानगरपालिकेने बांधलेला. तिथे सगळ्या महिला जमायच्या आणि वेगवेगळे सण वार त्या साजरा करायच्या. आणि मग अधून मधून त्या पिकनिकला जायच्या बाहेर गावी कुठेतरी किंवा शहरामध्ये जायच्या पिकनिकला. एकदा सगळ्या महिला म्हणतात की आपण बाहेर गावी कुठेतरी पिकनिकला जाऊया आणि 40-50 महिलांची यादी तयार होती आणि यादी तयार झाल्यावर ते ठिकाण निवडलं जातं. मग सगळे म्हणतात अरे बस तर बुक केली पाहिजे आपण. बस जर बुक नाही केली महाराष्ट्र मंडळाची बस आपण बुक करूया, कमी खर्चामध्ये आपल्याला जाते. तर एक म्हणते का आपल्या कॉलनीमधली अमुक अमुक तमुक तमुक जी महिला आहे तिचे मिस्टर तर एसटी महामंडळामध्येच सर्व्हिसला आहे, तिलाच हे काम सांगावं किती सोपं होऊन जाईल. आणि मग ते काय करतात तिला म्हणतो अगं तुझे मिस्टर तर तिकडे सर्व्हिसला आहे, त्यांना सांगितलं त्यांना जर अर्ज दिला तर फार सोपं काम. हो म्हणे त्यांना सांगा की म्हणे, मी पण घरी गेल्यावर त्यांना सांगते. मग त्या महिला मंडळाचे जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात मग त्या दोघी अर्ज लिहितात. हे म्हणे मी आज नवऱ्याला घरी आले की त्यांना सांगते की माझ्या मैत्रिणी अर्ज आणतील तेवढं तुम्ही मंजूर करून द्या म्हणून. आणि ही विसरते त्यांना सांगायचं नवऱ्याला. काय होते घरी जाते कामाच्या याच्यामध्ये गडबडीने विसरून जातो. आता नवऱ्याचं एक असं असतं की तो रोज आपल्या ऑफिसमध्ये जात असतो, उशिरापर्यंत काम करत असतो, येत असतो. अधूनमधून बायको त्याला सांगत असते महिला मंडळात काय झालं काय नाही. आणि बऱ्याच नवऱ्यांचं ऐकणं कसं असतं ते बायकांचं ऐकत असतात म्हणणं, पण ऐकण्याकडे लक्ष नसतं. सोयीचं ऐकतात आणि जे गैरसोयीचं असतं त्यांनी ते ऐकलेलंच नसतं. सगळ्या महिलांना तो अनुभव येत असतो तुम्हाला. पण त्यांच्या भावाचा किंवा बहिणीचा कोणाचा काही फोन आला आम्ही येतोय तुम्ही असं काय त्यांना काय सांगितलं होतं त्यांनी सांग बरं मला, ते परत विचारतात. तर असं ज्यावेळी ती बायको त्याला सांगते त्याचं काही लक्ष म्हणजे ती विसरून जाते पहिली गोष्ट म्हणजे. आणि महिला मंडळामध्ये कोण अध्यक्ष उपाध्यक्ष त्याला नावाची माहिती पण नसतात त्याला, किंवा त्याला महिला मंडळाचं नाव काय हेही त्याच्या डोक्यामध्ये त्याला माहिती नसतं. 2-4 दिवसांनी त्या महिला मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्याच्या ऑफिसमध्ये जातात आणि त्यांना तो अर्ज देतात आणि तो अर्ज याच्या टेबलावर ते तो सही करतात. याच्या सहीनेच ते मंजूर होणार असतं कारण हा तिथे अधिकारी असतो. याची क्लर्क याच्याकडे घेऊन येतो तो त्यांना पाठवा माझ्याकडे. ते येतात. तर हा सांगतो की थोडा वेळ बाहेर बसा म्हणे तुम्ही. त्या बायकांना वाटतं अरे आपल्या मैत्रिणीचा नवरा आहे तर आपल्याला ओळख पण दाखवली नाही म्हणे. मग ते दुसरे म्हणते अगं ते कधी महिला मंडळात तिथं आलेलेच नाही म्हणे. त्याने आपण पुरुषांना फार बोलवतच नाही म्हणे, बोलवायला पाहिजे म्हणे, त्याने ओळखलं तरी असतं म्हणे आपल्याला. मागच्या वर्षी आपण एक कार्यक्रम केला त्यात काही पुरुष आले होते सहकुटुंब सहकारी, काही जण आलेच नव्हते म्हणे. तर आपण लवकर नोटिफिकेशन टाकत जाऊ वगैरे वगैरे अशांची चर्चा होते. मग हा बेल दाबतो, त्या ऑफिसचे क्लर्क येते, तिला तो काही सांगतो, ती क्लर्क बाहेर जाते, त्या बायकांना काही सांगते आणि मग त्या बायका म्हणतात असं आहे का, त्यांचा बरं नंतर आम्ही तुमचा अर्ज मंजूर होणार नाही एसटीकडे, बसेस कमी आहेत म्हणाले, ही शक्यता म्हणे आमचं काम तर आडलेलं आहे म्हणाले, आमची तर जायची तारीख ठरलेली, तिकडचं बुकिंग झालेलं आहे, एक दिवस त्या गावाला आम्ही जाऊन राहणार आहोत, प्रायव्हेटची बस घेतली तर आम्हाला महाग पडेल. परत घरी प्रत्येकाला सांगायला लागेल की आता बजेट वाढलेलं आहे ट्रिपचं, तुम्ही काहीतरी करा आणि आमचं काम करून द्या. ही बाई परत मध्ये परत बाहेर येते. मग ती सांगते की नाही साहेबांना ते बसचं जे काय भाडं आहे नियमानुसार ते तर द्यायलाच लागेल म्हणे, वरून तुम्हाला एक 5,000 रुपये द्यायला लागतील म्हणे आम्हाला. ते आकडा सांगते. तर बरं आम्ही आमच्या याच्यातले वर्गणीतले काढलेले तुम्हाला देतो म्हणाले, तुम्ही मंजूर करून द्या म्हणे आम्हाला. काहीतरी अमाऊंट सांगते. त्या बाई आपल्या ह्याच्यातले काढून तिला देतात, तो अर्ज मंजूर होतो. त्याला काय साहेबांना लागतात, मला 1,000 मिळतील साहेबांना 4,000 मिळतील म्हणे. पण झाल्यावरती ते येतात आणि मग ती ट्रिप जाते प्रत्यक्ष तिकडे. मग ट्रिपला जातात, गप्पा गोष्टी होतात आणि मग ती बातमी हळूच फुटते. आता बातमी फुटते म्हणजे काय होतं, तिकडे बायको नेहमीच लकडा लावायची का तिच्या घरी तो टीव्ही 40 इंची होता, आता त्यांच्या घरी 70 इंची टीव्ही आला, ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय काय छान बघतात टीव्हीवर, ते आपल्या घरी माझं नशीबच फुटकं, माझं अमुकच तसं, आपल्या घरी 70 इंची टीव्हीच नाही. या लोभातून तोही आपला करप्शन करायला लागतो आणि ते करप्शनची वृत्ता वाढतच जाते. प्रत्येक गोष्टीमध्ये तो डोळे विस्फारूनच बघायला लागतो सही करण्यापूर्वी, ते काही मिळेल का मला. आणि त्याच्या हे लक्षात येत नाही की आपण आपली बायको ज्या महिला मंडळात तिथूनच पैसे काढले आणि कोणीतरी त्या ट्रिपमध्ये जेवताना म्हणतात तिचं काही बरोबर नाही, तिच्याकडे ती सुबत्ता दिसते ते काय उगाच नाही, मागे ते पडदे त्यांनी बदलल्या का आपल्याच ट्रिपचे पैसे आहेत ते, त्याच्यातूनच बदलले त्यांनी.
हिच्या कुजबुज कानावर येते, मग तिला खूप अस्वस्थ होतं, ट्रिपमध्ये तिचं लक्ष लागत नाही. तिला असं होतं कधी एकदा घरी जाते, इथून पळूनही जाता येत नाही आता ट्रिप मधून. का? तर जाता कसं येईल, आता बस तर बुक झालेली आहे, एकटी कशी जाणार, सांगणार काय? ती घरी गेल्यावर रुद्र अवतार धारण करते नवरा. का हो तुम्ही काय पैसे खाल्ले? ते नको पोळा करून, मी असं काय करतो? अगं ते आपण हे आणलं ते याच्यातूनच आणलं, तर पगारात आपल्या भागत नाही, तुझ्या अपेक्षा लांब असतात, मग एवढे पैसे येतील. अहो म्हणे खात असाल तुम्ही, पण आमच्याच महिलांकडून का? कोणतं तुमचं महिला मंडळ? अहो तुम्हाला त्याचं नाव पण नाही माहिती. काय नाव? हो ते आला होता. अरे हो मी 5,000 सांगितले, आले ना म्हणे. त्यातले 4,000 तर आपल्या घरी तुला पडद्या करता दिले की नाही म्हणे ते. मग ती कपाळाला हात मारते आणि मग तिच्या लक्षात येतं की ज्ञानेश्वरी जीवनात आपण आणली पाहिजे. नुसते ऐकून उपयोग आहे का? हे नाही. चुकीची कर्म नको करायला पाहिजे. वैराग्य म्हणतात काय, की कुठे समाधान मानव. ते काय सांगितलंय ज्ञानेश्वर, चांगल्या मार्गाने तुम्ही पैसे कमवायला पाहिजे. म्हणजे याचा दुसरा अर्थ काय, चांगली नोकरी बघावी, चांगलं उत्पन्न वाढायचे मार्ग शोधावे, पण चुकीच्या मार्गाने तुम्ही धन गोळा करू नका, दुसऱ्याला पीडा देऊन गोळा करू नका. हा एकच असं होतं संसारामध्ये, अशा घटना घडतात, आपण कोणाकडून तरी उसने घेतो आणि आपल्याला त्याला देता येत नाही का, तर आपल्याकडे पैसे आलेले नसतात, अडचण आलेली असते. तर आपण जाऊन भेटा, त्यांना सांगा की मला जमत नाही, ते समजू शकतो माणूस, पण दुसऱ्याला लुबाडणं अयोग्य आहे. तुमच्या लक्षात आलं का? त्या अर्थाने अन्यायाने पुष्कळ द्रव्य साठवण्याची इच्छा करतात, असं जे कृष्णाने त्यावेळी लिहिलेलं आहे बघा, ते आजही लागू आहे. ते ना याच्यावरती मौलींनी बऱ्याच ओव्या रचलेल्या आहेत. मूळ श्लोकाचा अर्थ आणि उदाहरण ते मी तुम्हाला सांगितलं, पण माऊलींनी जे रचलेल्या ओव्या आहेत आणि त्याचं जे पारायण आहे, म्हणजे त्याचा जो अनुवाद आहे तो आपण पुढच्या वेळेस पाहूया. आणि छान लिहिलेलं आहे त्यांनी. याकरता थांबूया की मध्ये 15 दिवस गेले, तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही अनुभव सांगायचे असतील, एकतर्फी प्रवचन होणार, सुसंवाद होईल, म्हणून मी माझ्या शब्दांना विराम देतो. तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला पण मी वंदन करतो. जय श्रीराम.